ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. माझा पती राजेश यांचा निर्घृण खून करणारा आरोपी अद्याप सापडत नाही. आरोपी तात्काळ अटक करून त्याला आधी यातना देऊन मगच फाशी द्या अशी मागणी मयत राजेश कोल्हाळ यांच्या पत्नी सागर कोल्हाळ यांनी हिंगोलीत मूकमोर्चाच्या माध्यमातून केली. यावेळी कोंडवाडा ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. शेनगाव तालुक्यातील कोंडवाडा येथील कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा मागील आठवड्यात कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बीज गुणन केंद्रात कामगाराने गुरुवारी 14 मार्च सकाळी खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात कामगार पांडुरंग भालेराव याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र खून करून आरोपी फरार झाला आहे. या दरम्यान आरोपीचा शोध सुरू असताना आरोपीस पळून जाण्यासाठी मदत व पैसे देण्याकरिता मदत केल्याने आरोपीच्या पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान खून प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी कोंडवाडासह परिसरातील गावकऱ्यांनी मंगळवारी हिंगोली येथील महात्मा गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढला होता. यावेळी काही जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मयत राजेश यांच्या पत्नी सागर यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. माझ्या राजेशच्या शरीरावर वार करून त्याचा खून केला, त्याच पद्धतीने आरोपीला यातना देऊन मगच फाशी द्यावी अशी मागणी केली. गुन्हा दाखल होऊन 4 दिवसाचा कालावधी लोटला तरी अद्याप आरोपी का सापडत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझा राजेश मला परत आणून द्या असे म्हणतात त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, दाजीबा तांबिले, डॉक्टर रमेश शिंदे, आनंदराव जगताप, हरिश्चंद्र शिंदे, सखाराम मुटकुळे, ज्ञानदेव जगताप, माधव कोरडे, पप्पू चव्हाण, जगन्नाथ कोल्हाळ, माणिकराव कोल्हाळ, गीताबाई माणिक कोल्हाळ, परसराम मुटकुळे, शंकर कराळे, साहेबराव जाधव, लक्ष्मण जगताप, शिवाजी जाधव, गजानन मुटकुळे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. A7 न्यूजसाठी अनिस अहमद. राजेश शिवाजीराव कोल्हाळ यांची काल म्हणजे 5 दिवस पहिले त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्या पाठीमागचा जे आरोपी आहे भालेराव त्यांच्या पाठीमागे किती मोठी ताकद आहे हे सर्व तपासण्याची आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस याच्यात दिरंगाई करत असल्यामुळे आम्ही CID चौकशीची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या या भगिनीला जे समजा दुःख झालं, त्यांचे जे पती वारलेत त्यांच्या जागी यांना नोकरीत समावेश करून घेण्यात यावं असे आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर त्या आरोपीने ज्या लोकांचे समजा सहकार्य घेतलेलं असेल त्या लोकांनाही 120मध्ये त्याला आरोपी करण्यात यावं आणि त्यांचा जे 1 महिन्याचा जे मोबाईलचा डाटा आहे तेही चेक करण्यात यावा. त्यानंतर जे आरोपीला समजा ज्या आपल्या याच्यात त्यात CID चौकशी करून त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये केस चालवून त्याला जास्तीत जास्त शासन कसं कडक करता येईल, त्याच्यामध्ये फाशी कशी करता येईल हे प्रशासनाने करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि प्रशासनाने याच्यात दिरंगाई न करता कोणत्याही राजकीय वरदहस्त असता तर त्याला कुठलाही बळी न पडता यामध्ये एक निष्पक्षीय अशी चौकशी करून त्याला कडक शासन करण्यात यावं.